महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल तर मराठी भाषा आलीच पाहिजे. रिक्षा टॅक्सी चालकांसाठीच्या मराठीबाबतच्या निर्णयावरती मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया. तर 2019 साली घेण्यात आलेल्या निर्णयाची केवळ योग्यपणे अंमलबजावणी करत असल्याची देखील सरनाईकांची प्रतिक्रिया. मराठी महाराष्ट्रामध्ये जर अनिवार्य केलं तर चुकीचं काय? तुम्ही शिका आणि शिकून तुम्ही फक्त तुम्हाला लिहायचं नाही, तुम्हाला फक्त प्रवाशांशी मराठीमध्ये बोलायचं आहे, प्रवाशांबरोबर मराठीमध्ये बोलायचं आहे, त्यांचं मराठी बोलत असतील तर ते ऐकून घ्यायचं आणि त्यानुसार कार्यवाही करायची. हे चुकीचं काय प्रताप सरनाईक करतोय? रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठीच्या मराठीबद्दलच्या निर्णयावरती शशांक राव आणि गुणरत्न सदावर्ते यांनी भेटायला यावं, तोडगा काढू, प्रताप सरनाईक यांचं आवाहन. तर सदावर्तेंचा एसटी बँक निवडणुकीमध्ये अडसूळ यांनी पराभव केल्यामुळे ते इथे राग काढत असल्याची देखील टीका. आमच्या पक्षाच्या अडसूळ साहेबांच्या युनियननं त्यांचा एस टी महामंडळामध्ये त्यांची जी युनियन होती किंवा त्यांची जी बेस्ट एस टी ची बँक होती, त्या बँकेचं इलेक्शन झालं 16 तारखेला आणि त्यांचा पराभव झाला. त्यामुळे त्या पराभवाचं उत्तर हे अमराठीवरनं काढण्याचा ते प्रयत्न करतात. अतिशय खालच्या पातळीवर ते जाऊन बोलतात, ते योग्य नव्हे. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या मतदारसंघामधल्या नगरसेवकांवरती निधीची खैरात. अमित साटम यांचे नातेवाईक रोहन राठोड यांना 9 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. केवळ साटम यांच्या मतदारसंघामध्ये निधीची खैरात केल्यामुळे भाजपमध्ये नाराजीचा सूर असल्याची सूत्रांची माहिती. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या मतदारसंघामधल्या नगरसेवकांचा निधी जो देण्यात आलाय या संदर्भात महानगरपालिकेला पत्र लिहिण्यात आलंय. यावरती अंतर्गत वादामधून मुंबई अध्यक्षांनी माघार घेतल्याची ही चर्चा आहे. लोकसभेत महिला विधेयक नामंजूर झाल्याच्या निषेधार्थ मुंबईमध्ये शिवसेनेचं आंदोलन. संजय निरुपम यांच्या नेतृत्वामध्ये वर्सोवा विधानसभेच्या तर्फे विरोधी पक्षांच्या विरोधात निदर्शनं आणि घोषणाबाजी. चंद्रपूरमधील मुनगंटीवार जोरगेवार यांच्या वादामध्ये प्रदेशाध्यक्षांनी आता हात टेकल्याची स्थिती आहे. किशोर जोरगेवार यांच्यासोबत झालेल्या चर्चेच्या वेळेला तुमच्यामधील वाद माझ्या आटोक्याबाहेरचा असल्याचं रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य. तर आता निर्णय दिल्लीमधूनच होईल असंही वक्तव्य केल्याची माहिती आहे. निधी वाटपामध्ये आमच्यावरती अन्याय केला जातोच आहे, पण भाजपच्या काही नगरसेवकांवरती देखील अन्याय होतो आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांचा आरोप. भाजप नगरसेवक खासगीमध्ये नाराजी बोलून दाखवत असल्याचंही वक्तव्य. अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमधील भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारासाठी आज मुख्यमंत्री फडणवीसांची सभा आहे. मंत्री पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे पाटील हे देखील उपस्थित राहतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साताऱ्यामध्ये सभा. शंभूराज देसाई यांच्याकडून सभास्थळाची पाहणी. साताऱ्यामधल्या अंगापूरमध्ये एका कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे सहभागी होतील. साताऱ्यामध्ये महेश शिंदे विरुद्ध शिवसेना हा वाद चिघळलाय. आमदार महेश शिंदे एकनाथ शिंदे यांच्या सभेसाठी जाणार नाहीयेत. महाबळेश्वरमधील पर्यटन महोत्सवाचं मला निमंत्रण नव्हतं. पाटण कराडला देखील मला कधीही बोलावलं नाही. महेश शिंदेंची प्रतिक्रिया. निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे होती. लोकांनी काही उमेदवारांना मुद्दाम उभं केलं. प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघारीसाठी मागण्या पाठवल्या. पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पार्थ पवार यांचं मोठं विधान. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांची पदाधिकाऱ्यांसोबत भेट. पदाधिकारी, नागरिक यांच्याकडून त्यांनी काही समस्या देखील जाणून घेतल्यात. बारामतीमध्ये सहयोग सोसायटीमधल्या निवासस्थानी बैठका. मुंब्र्याच्या एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख आज माध्यमांच्या समोर आपली बाजू मांडतील. वडिलांच्या जात प्रमाणपत्र वैधता प्रकरणावरून सहर शेख अडचणीत आल्यात. राष्ट्रवादीच्या सिद्दीकी अहमद यांनी सहर शेख यांनी जात प्रमाणपत्राबद्दल तक्रार केलेली आहे. नागपूर जिल्ह्यामधील भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. पोद्दार यांना विधान परिषदेचे सदस्य करा. नागपूर जिल्ह्यामधल्या भाजपा पदाधिकाऱ्यांची नेत्यांकडे मागणी. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील भेट घेतली आहे. सांगली महानगरपालिकेचं स्वीकृत नगरसेवक पद ऐन वेळेला अशोक मासाळे यांना दिल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये नाराजी. 35 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे. तर माझी निवड कायदेशीर आहे, मात्र बदनाम करण्याच्या उद्देशानंच माझ्यावरती आर्थिक व्यवहाराचे आरोप करण्यात आले, अशोक मासाळे यांचा आरोप आहे. मोहन भागवत यांच्या झेड+ सुरक्षेच्या संदर्भातली याचिका फेटाळण्यात आली. नागपूर खंडपीठानं पहिल्या सुनावणीमध्येच ही याचिका फेटाळली आहे. याचिकेमध्ये भागवत यांच्याकडून सुरक्षा खर्च वसूल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती.
मोतीलाल नगर बैठकीमधला वाद सध्या चिघळलाय. म्हाडाचे सीईओ संजीव जयस्वाल यांच्या विरुद्ध 37 सदस्यांची 5 पानांची तक्रार. जयस्वाल यांनी धमकी देऊन धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप आहे. डीजीसीएमध्ये अनेक भ्रष्ट अधिकारी आहेत. आमदार रोहित पवार यांचा आरोप. अटक झालेला डीजीसीएचा उपसंचालक हा छोटा मासा असल्याचं वक्तव्य. तर व्हीके सिंगने कशी कागदपत्र क्लिअर केली असतील याचा अंदाज येतो. रोहित पवार यांची एक्स पोस्ट. गोरेगाव नेस्को ड्रग्सच्या प्रकरणामध्ये आज महत्त्वाची बैठक आहे. मुंबई महानगर सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. वरिष्ठ पोलीस आणि महापालिका अधिकारी देखील उपस्थित राहतील. राज्यावरती सध्या कमी पावसाचं सावट आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे. अल निनोचा प्रभाव आहे, त्यामुळे यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे सध्याचा पाणीसाठा, पाणी पुरवठा, त्यासोबतच कृषीविषयक ज्या उपाययोजना असतात या संदर्भात बैठकीमध्ये आढावा घेतला जाणार आहे. मुंबई महानगरपालिका सभागृहाचं कामकाज आजपासून ऑनलाईन पद्धतीनं सुरू केलं जाणार आहे. आता मुंबईकरांना लोकप्रतिनिधी सभागृहामध्ये काय आवाज उठवतात हे युट्यूबवरून देखील बघता येणार आहे. तर आज सभागृहामध्ये अर्थसंकल्पावरती चर्चा होईल. बीडच्या परळीमधील नाथरा गावामध्ये उभारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा. धनंजय मुंडे यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. पुतळा आणि परिसराची स्वच्छता ठेवण्याबाबत धनंजय मुंडे यांनी ग्रामपंचायतीच्या प्रशासनाला सूचना दिल्या. आमदार रोहित पवार यांनी इतिहासकार जयसिंगराव पवार यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आहे. कोल्हापूरमधल्या त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी ही भेट घेतली. नागपूरमधील युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी या नामांकित एनजीओमध्ये काम करणाऱ्या हिंदू महिला कर्मचाऱ्यांवरती इस्लामी रूढी आणि परंपरा पाळण्यासाठी दबाव आणला जात होता असा आरोप आहे. या प्रकरणी 48 वर्षीय रियाज काजी याला पोलिसांनी अटक केली. युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी या एनजीओला फंडिंग नेमकं कुठून होत आहे? विश्व हिंदू परिषदेचा सवाल. पोलिसांनी तपास करावा अशी विश्व हिंदू परिषदेची मागणी आहे. नागपूरमधल्या नामांकित एनजीओमध्ये हिंदू महिलांवरती मुस्लिम रूढी परंपरा पाळण्यासाठी तगादा लावल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अल्पसंख्याक आयोग हा पोलिसांच्या संपूर्ण चौकशीनंतर आपली भूमिका मांडेल अशी माहिती आहे. आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी ही माहिती दिली आहे. एनजीओमधील तक्रारदार तरुणींचे सर्व आरोप रियाज काझीच्या वकिलांनी फेटाळले. 2024च्या विनयभंगाची तक्रार एवढी उशिरा का केली? रियाज काझीच्या वकिलांनी हा सवाल केलाय. तर हे सगळे आरोप खोटे आहेत. या संदर्भात पोलिसांच्या तपासामध्ये कुठलाही पुरावा नसल्याची प्रतिक्रिया. नाशिकच्या नामांकित कंपनीमधल्या धर्मांतराचं प्रकरण. शफी शेख आणि रजा मेमन या 2 आरोपींना आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. आरोपींची पोलीस कोठडी कायम राहते की न्यायालयीन कोठडीमध्ये त्यांची रवानगी केली जाते याकडे लक्ष आहे. नाशिकच्या धर्मांतर प्रकरणामधील फरार आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनाच्या अर्जावरती आज सुनावणी होणार आहे. गरोदर असल्यामुळे 1 आठवडा विश्रांती द्या अशी मागणी तिनं वकिलांच्या मार्फत केली होती आणि त्यामुळे निदा खानचा जामीन अर्ज स्वीकारला जाणार आहे का याकडे लक्ष असेल. नाशिकच्या TCS मधील धर्मांतराचं प्रकरण. मुस्लिम तरुण असहाय्य मुलींना लक्ष्य करत होते. कॅन्सरग्रस्त वडिलांच्या उपचारासाठी तसंच कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळे तरुणींनी हे अत्याचार सहन केल्याची माहिती आहे. मीरा भाईंदरमध्ये धर्मपरिवर्तनाच्या संशयामधून हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांमधून महिलांवरती अत्याचार झालाय. बातमी कव्हर करण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला देखील बेदम मारहाण करण्यात आली आहे. संबंधितांवरती कठोर कारवाई करण्याची मागणी.